अर्जुन. बघा त्याला एक भावपूर्ण श्रद्धांजली दिली आणि प्रत्येक गाडा मालकाने आपापल्या बैलाची काळजी घ्यावा असं तुझ्या तोंडातून मेसेज ऐकायला मिळाला. मी सकाळी पण सांगितलं होतं, आता पुन्हा सांगतोय. बघा बैल आहे शंकराचा नंदी आहे. आपण जी ट्रीटमेंट करता, काही जे काही ट्रीटमेंट असेल आपल्या बैलाची आपण करत असाल ती डॉक्टरचा सल्ला घ्या. मेडिसिन आपण देताना ती मेडिसिन योग्य ती आहे का ती बघा. आणि क्लायमेटचा जो विचार केला का. नमस्कार मित्रांनो, आज बोनिवलीचं मैदान आहे आणि बघा सकाळी उठल्या खूप एक दुःखद घटना माहिती पडली आपल्याला. आपले कशेलीकरांचा किस्मत, कर्जतकरांचा किस्मत, प्रभाकर शेठ देसले यांचा किस्मत आपल्यामधून निघून गेला आहे. आज कुठेतरी काय घटना घडली ते आपल्याला माहिती, पण जे पण काय झालं ते दुःखद झालेलं आहे आणि त्याला आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली देऊया. आणि समालोचक राहुल भोईर याचा वाढदिवस आहे, तर आपण बघूया त्याचा वाढदिवस. पण आज भरपूर साऱ्या गाड्या त्याच्या नावाने पळतात, ते पण त्याला विचार थोडक्यामध्ये. आणि किस्मतबद्दल राहुल काय बोलतो ते बघू. सर्वप्रथम मित्रांनो आपण सुरुवात करतोय आता आजच्या या व्हिडिओला. आणि तुम्ही सर्वप्रथम बघू शकतात भरतशेठ भोईर पडगे पनवेल. बघा आज यांचं नाव भले आजरामर राहिला आणि महबूबनी तो नाव आत्तापर्यंत या क्षेत्रामध्ये टिकून ठेवलं आहे. हिंद केसरी महबूब आजच्या बोनिवलीच्या मैदानामध्ये दाखल आहे. आता बघूया गाडी पण आपण 4-5 वेळा आपण बघितली, एकच गाडी पळते ओम्या आणि महबूब. तर महबूब तर आला आहे, तर काय वाटतं तुम्हाला महबूबसोबत कोण पळेल आज? ओम्या पळेल का अजून कोणी असेल? कारण मला तर काही माहिती नाही, तर एकच सिंगल बैल आहे आणि त्याची बघा रंगरंगोटी म्हणजे सजावट चालू आहे. प्रत्येक मैदानामध्ये आल्यानंतर ना तुम्हाला महबूबच्या अंगावर नाव किंवा त्याचा नंबर ते मैदानामध्ये आल्यानंतरच काढतात. आणि तो दादा आहे तो नेहमी त्याचं हे करत असतं. चला आज आपण महबूबला गुलालासाठी शुभेच्छा देऊया आणि जसा संध्याकाळपर्यंत जर गुलाल झाला तर आपण ते 100% बाईट पण घेऊया. अनिल शेठ भंडारी ब्राह्मण करवले यांचा तुफान. खेरणेकरांचा राणासुद्धा आजच्या मैदानामध्ये दाखल होता, पण आता त्याची गाडी न जमली, निघल्या घरी जायला. समोर तुम्ही बघू शकता आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध गाडा मालक रजनीश शेठ पावशे काटे मानवली यांचा दुडकीसुद्धा आजच्या मैदानामध्ये दाखल आहे. आणि एक मोठी बिंजरसुद्धा जमली होती, 4 बैलं ओपन होती आणि मला वाटतं ती गाडी कॅन्सल पण झालेली आहे. जो कशेलीकरांचा बंट्यासोबत त्याची गाडी होती आणि कुठेतरी वाटतं बंट्या ते गाडा मालक आहेत त्यांच्या घरी काहीतरी अपघात झालेला आहे, त्याच्यामुळे ती गाडी कॅन्सल झाली, ते गाडा मालक आले नाही. तर चला आता दुडकी जी आपण बघूया, तरी पण जमते का, जमली तर तुम्हाला 100% दाखवूया. आला आहे तो दाखल आजच्या मैदानामध्ये, गुलालसाठी शुभेच्छा. इकडे या साईडला बघू शकता तुम्ही प्रसिद्ध यूट्यूबर नयन शेठ कटेकर यांचा हरण्यासुद्धा आजच्या मैदानामध्ये दाखल आहे. आज आपण एक मुलाखत पण घेऊया, जशी गाडी झाली ना त्यानंतर कुठेतरी आपण बघतो जाईल त्या मैदानामध्ये. बघा मालकाचं नाव करतो आहे आज भंगारपाळा, हा नाव तुम्हाला अखंड बैलगाडा शहर क्षेत्रामध्ये प्रत्येक गावगावी ऐकायला मिळत असेल. आणि तो कुठेतरी बघा टिकून ठेवला आहे तो हरण्यानी. त्यांचा बच्चा पण पळतो आहे आणि आता हरण्या पण चांगला पळतो आहे. चला कोठारीकरांचा राजकुमार भाई यांचा छोटा दक्कनसुद्धा आजच्या मैदानामध्ये दाखल आहे. आशिष शेठ पाटील आदई पनवेल यांचा रायफल आजच्या मैदानामध्ये सज्ज आहे पळण्यासाठी. आणि बघा आता बऱ्याचशाच मैदानामध्ये आपण बघतोय चांगल्या टॉपच्या पायऱ्यामध्ये पळतोय आणि आज तो सुद्धा मैदानामध्ये दाखल आहे. इकडे या साईडला बघू शकता तुम्ही कातकोलीकरांचा बजरंगसुद्धा आजच्या मैदानामध्ये सज्ज आहे पळण्यासाठी. आताच ते पोहोचल्यात, बघूया आपल्याला संध्याकाळपर्यंत गाडी झाली तर आपण 100% मुलाखत घेऊ त्यांची. वाजेकरांचा हरण्या भरपूर वर्ष झाली बैल पळतोय, आत्तापर्यंत गावाचं नाव टिकून ठेवलं या बैलगाडा शहर क्षेत्रामध्ये. 30-40 हरण्या. वीर फार्म हाऊस वाजे. पागड्याच्या पाड्याचा रॉकी बाईसुद्धा आलाय मैदानामध्ये, आत्ताच एंट्री झाली त्याची. छान पळतोय, 3 फेऱ्याला पण बैल चांगला पळतोय. भरपूर ठिकाणी आपण जाईल त्या मैदानामध्ये गुलाल पण तेव्हा नंबर आहे त्याच्या अंगावर बघा. याचं नाव काय? पिस्टन. भालगावकरांचा पिस्टन. बघा आपण त्या दिवशी मुलाखत घेतली तरी विसरलो, बैलाचा आज रंगरूप थोडा वेगळा दिसतं ना त्याच्यामुळे. बघा मित्रांनो पाठीमागं तुम्ही बघू शकता रॉकी निघलाय घरी, पण आता जसं राणा निघलाय घरी
राणा घरी निघण्याच्या मागचं कारण आपण विचारूया, कारण कुठेतरी आता दादांशी मी बोललो आज तर तेही काही वेगळं सांगितलं. काय बोलाल? आज आमचं फेऱ्याचं नियोजन झालं, म्हणजे बैल फेऱ्यालाच आणायचा होता, पण आम्हाला त्यांनी फसवलं. मग आमचा बैल आता बिना पलता घरी चाललाय. बघा याच्या आधी सुद्धा असं झालेलं आहे, काही गाडा मालकांनी फसवलंय आणि आमच्या रानावर सगळं येतो आणि पायरा कॅन्सल करून टाकतात. बघा असं होतं आणि कुठेतरी मग ते त्याचा ब्लेम सर्व तुम्हाला भेटत असेल. हां, आणि मग आता जशी फसवणूक होतं, काय बोलाल म्हणजे नाही करायला पाहिजे असं तुमच्या असं माध्यमातून? काय करायला नाही पाहिजे. आता बैल आहे, पळणारच, नाही पळणार हातजीत होणारच. व बैला द्यायला पाहिजेत, पायरा करायला पाहिजे, बरोबर गुलाल घ्यायला पाहिजेत. बरोबर. चला, तुम्ही जरी आज घरी निघला असेल ना तर देव तुमच्या पाठीशी आहे. ज्यांनी ज्यांनी फसवलं नक्की तुम्हाला एक ना एक दिवशी फोन करून ते पुन्हा तुमचा पायरा मागतील. त्यावेळेला तुमचा डिसिजन असेल काय असेल तो. आता बैल पळत असेल तर 100% देऊ, गुलालात असेल तर काय, सर्वांचा नंदी एक ना एक दिवस पळणारच. आज त्यांचा दिवस आहेत तर उद्या आपले असणार. चला, शुभेच्छा देतो तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी. धन्यवाद. उलवेकरांचा घरचा साज छोटा माद्या आणि मोठा माद्या आज दोघं पण मैदानामध्ये दाखल आहेत बोनिवलीच्या. तर अजून काही गाडी जमली नाही, बघूया. चला, त्यांना आज गुलालसाठी शुभेच्छा देऊ. बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष संदीपभाई माली यांचा ओमकार सुद्धा आजच्या मैदानामध्ये सज्ज आहे. एक गुंड्यावर नावसुद्धा भरलं आहे आणि बघूया, आपल्याला जमली तर गाडी नक्की आपल्याला पाहायला मिळेल. बिच्छू पण सज्ज आहे आजच्या मैदानामध्ये पळण्यासाठी आणि तिकडे त्या साईडला बघा आराम करतोय अर्जुन. टेमगरकरांचा सोन्या. पंडित शेठ मात्रे गोलिवलीकरांचा सोन्यासुद्धा आजच्या मैदानामध्ये सज्ज आहे. चांगला पळतो, या सीझनला चांगलं नाव केलं आहे मालकाचा. आज बोनिवलीच्या मैदानामध्ये दाखल आहे. किरण शेठ राऊत बदलापूर यांचा जलवासुद्धा सज्ज आहे आजच्या मैदानामध्ये पळण्यासाठी. बसला विश्रांती करतं झाडाखाली, बघा मस्त सावली आहे आणि आज कुठेतरी तापमान पण थोडं थंडगार आहे. हवा सुटली इथं, तुम्हाला आता माईकमध्ये पण आवाज येत असेल हवेचा. त्याच्यामुळं आज पूर्ण दिवसभर शर्यती चालू आहेत. मारीबाईसुद्धा सज्ज आज मैदानामध्ये पळण्यासाठी. मस्त सावलीत आहे, तो पण बांधलं इथं. पिंपलाचा झाड आहे मोठा, बघा. मालकांनी जे गाडा मालक आहेत त्यांनी चांगली सुविधा केलेली आहे सर्व नंदींची. मी प्रत्येक नंदी आता बघून आलो, सर्व सावलीमध्येच बांधलेले आहेत. सिंगल कासरीवर बांधले बघा. इथं बैला नाही जास्त तर बैलाला सिंगल कासरीवर पण ठेवता येते. सर्व जी नंदी आहेत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. इकडे बघू शकता 7678 प्रथमेश दादा भगत म्हणजे सुनील दादा भगत, स्वर्गीय सुनील दादा भगत यांचा रॉकीसुद्धा आजच्या मैदानामध्ये सज्ज आहे. चांगला वासरू पळतं आहे. या सीझनला आणल्यापासून बऱ्याच गाड्या गुलालामध्ये राहिल्या आणि आज रॉकीच आहे. मला वाटतं शंभू आहे का ना माहिती नाही. इथं आता कोणीच नाही, मला वाटतं शंभू पण असेल, गेला असेल पळायला. चला, रॉकीला पण शुभेच्छा देऊ आपण. इकडे या साईडला तुम्ही बघा दगडू आणि ओम्या, आनंद शेठ फुलोरे खोनीगाव यांचा ओम्या आणि नितीन शेठ बडेकर देवलोली कर्जत यांचा दगडू, दोघं एका सोबत बांधलेले आहेत. आणि बघूया कोणासोबत कोण पळतो, आपल्याला संध्याकाळपर्यंत माहिती पडेल. आणि आल्यात दोघं सज्ज आहेत आणि दोघांना आज आपण गुलालसाठी शुभेच्छा देऊ. MIDC एक्सप्रेस वजीर आजच्या मैदानामध्ये सज्ज आहे. अजून गाडी जमली नाही, आपल्याला गाडी झाल्यानंतर आपण चांगली एक बाईट पण घेऊया. आज मालकाचा वाढदिवस पण आहे, त्याला वाढदिवसासाठी आपण शुभेच्छा देऊ मालकाला. आणि त्यांचा नंदी दावणीला असलेला वजीर, तो सुद्धा आज त्याला गुलालाच्या माध्यमातून त्यांना वाढदिवस शुभेच्छा देईल. चला, आपण पण थांबूया आणि बैल संध्याकाळपर्यंत आपल्याला चांगलासा गुलालामध्ये दिसेल. चला, बरीच बैल आता तुम्हाला इथं या आंब्यांचा जो वन आहे या वनामध्ये दाखवतो की बघा, सगळे आंब्यांची झाडं आहेत. तिकडे खिरकालीकरांचा बादशाह आहे, समोर बघू शकता तुम्ही. वालिवलीकरांचा लक्ष, टीम डॅडी ग्रुप अंबलपरकरांचा टायगर, भाऊ बसले मस्त आराम करते.
पब्लिकचा भितार वजीर किरकालीच्या मैदानामध्ये 2 गुलाला, चांगली गुलाला ती पण, आणि आज सुद्धा सज्ज आहे मैदानामध्ये पळण्यासाठी. ऋतू रणदीप मडवी दातिवलीकरांचा सुलतान पण सज्ज आहे. वडवलीकरांचा भावरा. अजून बघा बरीचशीच बैल आहेत. भालगावकरांचा हिरा, हा हिरा आहे. खांडपेकरांचा सत्या आज सज्ज आहे मैदानामध्ये बोनिवलीच्या. चला आपण संध्याकाळपर्यंत त्याची आपण एक चांगली अशी बाईट पण घेऊया. वाकलनकरांचा टिक्या, हिरा. उंबरली एक्सप्रेस वजीर आता पोहोचल्या मैदानामध्ये. चला म्हणजे आज मोठ्या मोठ्या लढती आपल्याला 100% पाहायला मिळते. भरपूर दिवसानंतर भेट झाली आपली. दिव्या दिनेश दुधकर भालगावकरांचा चंदर. बघा बैल थोडासा खराब झाला आहे असं मला वाटतं आहे, पण फिटनेस भारी दिसते त्याची. जसं त्याचा पहिला रूप होता तसं दिसत नाही आता. तिकडे त्या साईडला आहे प्रसिद्ध गाडा मालक सुनील शेठ भोईर गोलिवलीकरांचा टिटवी शेठ आज सुद्धा मैदानामध्ये सज्ज आहे. चांगला पलतोय. मालकाचं नाव टिकून ठेवलं आहे क्षेत्रामध्ये. साईडला त्यांचाच घरचा असं सोन्या. TC लाईव्ह बोनिवलीला पहिल्यांदाच होतोय. आपण विचारूया कुणाल बसले. काय बोलशील, पहिल्यांदा लाईव्ह करतो बोनिवलीला? खूप छान नियोजन आहे आजचा आणि भरपूर गाड्या झाल्या सकाळपासून. चांगलं नियोजन केला बोनिवलीवाल्यांनी. आता मला वाटतं पहिला उसाडणं, त्यानंतर चिंचवली, कोणगाव, आता बोनिवली. मला वाटतं आता थोड्या दिवसामध्ये अखंड मुंबई गाजवशील. नक्कीच प्रेक्षकांची आणि आयोजकांची जास्ती मागणी असते आम्हाला, आणि आजचा मैदान खूप छान आहे. चल तुला आज बोनिवलीचं पहिलं मैदान आहे. या पहिल्या मैदानासाठी शुभेच्छा. याच्या पुढे पण बोनिवलीची चांगली चांगली मैदानं कर, हे माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा असते. आणि आज आपली स्क्रीन पण लावलेली आहे, स्वतःची स्क्रीन नवीन घेतलेली आहे आणि आज पहिला दिवस आहे. पहिला दिवस आहे म्हणजे इम्प्रूव्हमेंट खूप मोठी झाली आहे आता. हळू म्हणजे मोठे मोठे स्टेप चाललंय. चल असू दे, असंच काम कर आणि बैलगाडा मालकांची मन जिंक. नक्कीच, धन्यवाद. बघा समालोचक राहुल भोईर यांचा वाढदिवस, आणि मला वाटतं त्याच्याच तोंडामध्ये सकाळपासून झाला असेल. राहुल भोईर यांच्या वाढदिवसाला मग ते या गाड्या पळाल्या. काय कसं वाटतं म्हणजे अखंड मुंबईकरांचा सपोर्ट, महाराष्ट्राचा सपोर्ट? आपले सगळे मुंबईचे बैलगाडा मालक, पश्चिम महाराष्ट्र असेल, अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणारायगड मुंबई पालघरच्या सगळ्या बैलगाडा मालकांनी, सगळे ड्रायव्हर, सुट्टी मेकर, सगळे आपले मित्रपरिवार सगळ्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. मजा येते आजच्या मैदानात. बरोबर. आणि नुसतं म्हणजे ड्रायव्हर तर ये नाही तर सर्व आयोजक बघा, खिरकाली मैदानाचे आयोजक पण तुमच्या बाजूलाच उभे आहेत. काय बोला? हा सगळ्या आयोजकांचा प्रेम आहे. सगळे आयोजक खिडकालीचे असतील, बोनिवलीचे असतील, उसाटण्याचे असतील, आपला पनवेल परिसर असेल, भिवंडी असेल, कर्जत असेल, सगळ्यांच्या शुभेच्छा सकाळपासूनच सुरू आहेत. आणि आजच्या मैदानात तुफानी गर्दी पण झालेली आहे आणि क्लायमेट पण चांगला आहे. मजा येते आजच्या. आणि मैदान पण पूर्ण दिवस चालू आहे? हो, मैदान दिवसभर सुरू आहे, कारण का बैलगाडा मालकांनी सहकार्य केलेलं आहे. सगळे सकाळपासून झालेले आहेत. आता प्रत्येकाच्या मला 2-2, 3-3 गाड्या होत आहेत. म्हणजे कमिटीने घेतलेला जो काय निर्णय तो खूप चांगला आहे जेणेकरून सकाळी जे बैलगाडा मालक येत आहेत त्यांच्या 2 गाड्या होत आहेत, दुपारी जे बैलगाडा मालक येत आहेत त्यांच्या पण गाड्या होतात. खाली कुठल्या प्रकारची तिकडे भांडणं जी काय व्हायची, काही ते थोडेफार वाद व्हायचे, ते आता होत नाही. हे एक नंबरचा निर्णय आपल्या बैलगाडी संघटनेने घेतलेला, त्याबद्दल अध्यक्ष साहेबांचा आणि कमिटीचं मनापासून आभार. थोडक्यात अजून एक प्रश्न घेईन. सकाळी लाईव्हवर तुझा एक मेसेज ऐकला, जो आज किस्मत मेला, बघा त्याला एक भावपूर्ण श्रद्धांजली दिली आणि प्रत्येक गाडा मालकाने आपापल्या बैलाची काळजी घ्यावा असं तुझ्या तोंडातून मेसेज ऐकायला मिळाला. मी सकाळी पण सांगितलं होतं, आता पुन्हा सांगतोय. बघा बैल आहे, शंकराचा नंदी आहे. आपण जी ट्रीटमेंट करता, काही जे काय ट्रीटमेंट असेल आपल्या बैलाची आपण करत असाल, ती डॉक्टरचा सल्ला घ्या. मेडिसिन आपण देताना ती मेडिसिन योग्य ती आहे का ती बघा. आणि क्लायमेटचा जो विचार केला का आपण आता घाटावर पण जातो बैल घेऊन, परत खाली पण येतो, दोन्हीकडचे क्लायमेट सूट होत नाही. या सीझनला आपण सगळ्यात म्हणजे जी काय आपली हानी झालेली आहे, नामांकित बैल आपण यावर्षी गमावलेली, जे नामांकित बैल होती ती गमावलेली आहेत. म्हणून माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की मेडिसिन देताना आपण 2-4 वेळा डॉक्टरला विचारा की ही मेडिसिन खरंच योग्य आपल्या बैलाला देण्याकरिता, आपल्या मजेकरिता. आपला बैल आजारी असेल तर प्लीज बोलू नका, त्याची काळजी घ्या. 2-4 मैदान नाही पाळलं तर काय होत नाही.
आता आपली सीझन काय की 10-15 दिवस आहे, पाणी कधी पडलं तर सीझन संपणारच आहे. नंतर पावसातही थोडेफार आपली मैदानं सुरू असतात, म्हणून बैलाची काळजी घ्या, कारण का खूप बैलांची हानी झालेली आहे आणि मोठे मोठे बैल निघून गेलेले आहेत. बरोबर. हो ना. फक्त बैलूरचा डायरेक्ट 2 बाट्या अर्धा गोळ्याने 1000 रुपये यांना मला चोर माझ्या लवकरात लवकर जोड द्या. आणि ते हनुमान प्रसन्न करून आयुष्यभर माझे फोपाळ फक्त बैलूरचा डायरेक्ट 4 बाट्या गोंडा डिव्हिजन यांना सुद्धा मला जोड पाहिजे. आणि गावदेव प्रसन्न प्रथम व्यवहार मोठे आता कोळगाव बदलापूरचा डायरेक्ट 2 बाट्या 14,000 रक्कम स्वतःच पाहिजे यांना मला जोड पाहिजे ताबडतोब जोड द्या.